नमस्कार, मी श्रीमती अर्चना जाधव पाटी आणि पेन्सिल या चॅनलवर आपलं स्वागत करते। आज 16 सप्टेंबर जागतिक ओझोन संरक्षण दिवस। जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी निसर्गाने 2 महत्त्वाच्या उपाययोजना करून ठेवल्या आहेत। त्या म्हणजे पृथ्वीभोवती चुंबकीय गोल आणि ओझोनचा थर। यातील चुंबकीय गोल अत्यंत ऊर्जस्व कणांपासून जीवसृष्टीचे रक्षण करतो, तर ओझोनचा थर जीवसृष्टीला धोकादायक असणाऱ्या अतिनील किरणांना भूपृष्ठापर्यंत येऊ देत नाही। हा ओझोनचा थर नसता तर कदाचित पृथ्वीवर जीवसृष्टी झालीच नसती। मात्र या ओझोनचा थराला वाढत्या प्रदूषणामुळे मोठे छिद्र पडले असून ते दिवसेंदिवस आणखी मोठे होत चालले आहे। त्यामुळे तज्ज्ञांच्या मते जीवसृष्टीच्या संरक्षणासाठी आता रोजच ओझोन डे साजरा करण्याची वेळ आली आहे। भूपृष्ठापासून 10 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाला तपांबर म्हणजेच ट्रोपोस्फिअर असे म्हणतात। मेघ, वारे, पाऊस, विजांचा चमचमाट, चक्रीवादळे वगैरे नैसर्गिक घटना याच स्तरात घडतात। तपांबराच्या पुढे 50 किलोमीटर अंतरापर्यंतच्या वातावरणाच्या विभागाला स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फिअर असे म्हणतात। वातावरणातील एकंदर ओझोनपैकी 10% तपांबर आहे तर 90% स्थितांबर आहे। त्यातही भूपृष्ठापासून 15 ते 30 किलोमीटर पट्ट्यात ओझोनचे प्रमाण जास्त आहे। या पट्ट्यात हवेच्या दशलक्ष रेणूंमागे 268 रेणू ओझोनचे असतात। या ओझोनच्या स्तरामुळेच आपल्या सर्वांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते। पारंपरिक स्थितांबराला म्हणजेच ओझोन स्तराला छिद्र पडण्यास कारणीभूत असणाऱ्या CFC वायूचा वापर वाढला म्हणून हायड्रोफ्लोरोकार्बनचा वापर होऊ लागला। त्यातही वेगवेगळे प्रकार आढळल्याने जागतिक तापमानात वाढ वार्षिक 7% वाढली। जागतिक तापमानाचा धोका आणखीन वाढला आहे, त्याचीच काळजी घेणे अनिवार्य बनले आहे। त्यामुळे 365 दिवसांमध्ये एकदाच ओझोन डे साजरा करून हा प्रश्न सुटणार नाही। रोजच हा दिवस साजरा करण्यात यावा। अशाच नवनवीन माहितीसाठी पाटी आणि पेन्सिल या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा। धन्यवाद।